मालक अरे हे तू हे तू काय करता? तू कोण आहे? मी ती शारदाबाईची पोरगी. आणि माझ्या बायकोचा ड्रेस कशाला घातला? अहो माझं अंगावर आहे ना त्या मालकीनबाईकडनं पाणी पडलं होतं, तर मग त्यांनी मला हा ड्रेस दिला. अरे मग सांगायचं ना तू. तुम्ही अचानकच आले ना. अचानक आलो. तू ड्रेस घाले होता. आय एम सॉरी. हां, ते बायकोचा ड्रेस राहू द्या, चुकून झालं ना तुमच्याकडून. डायरेक्ट असं कसं डायरेक्ट चुकून. हा, तू कोण म्हणजे? मी ते तिची मावशीची पोरगी. अच्छा, जी आमच्याकडे हा, कामवाली कामाला बाई होती येते त्यांची. तिची पोरगी आहे का तू? हा. भारी आहे का? काय? तुझी मम्मीचं काम भारी आहे. हा, ते काय आता 8 दिवस झाले कामाला येणार आहे ना. इकडे ना, तुला मग एक काम सांगतो. इकडे हे बाय, हे ना माझ्या बायकोचं धुवायचंय. एवढं धुवून देते का? काय? एवढं हे चालेल ना. कपडा दे ना. हं? आणि हे बघ, ठीक आहे, धु तेवढं बस. कसं गळतंय ना हळूहळू. तुम्ही इथं उभे आहेत तिकडं, ओले होऊन जाते. पाणी पाणी चालू करून दे. नाही, मी धुते, जा ना तुम्ही. अगं, धू माझ्या समोर, धू, मला बघू दे तू कशी धुती. हं? थांब, हं, मी इथंच आहे, कुठं नाही जात. साहेब, झाला. हे घ्या. हे किती घाण आहे. हं? तू तुझ्या अंगावर जो कपडा घातला हा बघ बरं किती स्वच्छ आहे. हं? आणि हा कपडा असा का? हं? तुझा चेहरा बघ किती स्वच्छ आहे. हं? मला झाडू मारायचंय, जाऊ का? हं. हा, थांब, अगं थांब ना. अच्छा, मला वाटलं लग्न झालंय काय तुझं. लग्न नाही झालं अजून? नाही. अच्छा. काय घाबरतीस एवढं? जाय धुते. आहे का ना, मी नंतर धुते, मला आतमधलं कामावर. बरं ठीक आहे, धु. और काय आवरायचं तुला? थोडा पाय दुखतोय, थोडा चेपून देते का? नाही मालक, खबर माझं काम धुणं भांडी फरचीच आहे ना. खूप दुखतोय का? हां, तुझी मम्मी असतं दिलं असतं, पण तू नाही, आईचा विषय वेगळा आहे, मी नाही करू शकत. चल ना 2 मिनिटात. नाही. बरं ये, चल. अरे ते हाताने उचलायचं. हं? हाताने उचलते. काय? ते कोणतं दाखवते ते? अगं, हे हाताने उचलायचं. अच्छा, हे ना हाताने उचलायचं. मालक, मला आवरून द्या ना, मला जायचंय घरी. अगं, तुला कोणी थांबवलंय? आवर ना. हं?
संजूचं काय? कोणाचं? संजूचं काय? संजूला भेटली का नाही? हं? संजू पण तुझा बॉयफ्रेंड. मला तुम्हाला कसं माहिती? मला कसं माहिती? सगळं माहिती. हं? सगळं तुझ्याबद्दल सगळं माझा मला ध्यानात सगळीकडे. माहिती का मला कामावर? कोणाचंही. काय मालक काय बोलताय तुम्ही? का मला माहित नाही संजूचं आहे. मालक तसं काही नाही आहे. हम्म. काही पण नका बोलू. नाही मी आणि तो लग्न करणार आहे. म्हणजे ते पाडलं जाणं. मालक ते माझं पर्सनल मॅटर आहे. तुम्हाला काय करायचं आहे त्याच्याशी? मला माझं काम आवडू द्या, मला जाऊ द्या. अच्छा तर म्हणजे संजूला सोन्याबद्दल सांगायला काय हरकत नाही तशी. साहेब तुम्ही काय बोलताय? मला काही समजत नाही. सोन्या तुझा दुसरा मित्र. आता तुझा मित्र चांगला असो वाईट असो. अहो साहेब ते माझं संजूला जेव्हा माहीत होईल ना की त्याची गर्लफ्रेंड सोन्याबरोबर आहे, हां, तर संजू लग्न कशाला करेल का? बिचारी तुझं लग्न मोडून जाईल का? साहेब असं काय बोलताय तुम्ही? मी तुमचं काय वाकडं केलेलं? तुम्हाला हे सगळ्या गोष्टी कशा माहिती? तुझ्या मम्मीने सांगितलं. काही पण नका सांगू. माझ्या माझ्या बदनामी करू शकत नाही. तुझ्या मम्मीनेच सांगितलं. माझी आई सांगू शकत नाही. सांगितलं मला कोणी, मग मला कुठून माहीत झालं? मला काय माहीत नाही. तुझ्या मम्मीने बोलता बोलता सांगितलं, म्हणे साहेब माझ्या मुलीला चांगला नवरदेव बघा. म्हटलं बघूया ना, पहिले टेस्ट तर हो जाए. मला काही नका बोलू. तुम्हाला पटलं पाहिजे तुम्ही अशा घाणेरड्या शब्द वापरलेले. अहो ठीक आहे, माझं पहिलं अफेअर होतं, आता लग्न जमलेलं आहे ना. काय करू सांग साहेब संजू? जाऊ द्या, मी चालले. संजूचं काय बस. अहो साहेब तुम्ही मला काय अडक काढताय? मला माहीत नाही. माझं आहे तुम्हाला माहिती होतं ना, पण आता तुम्ही कोणाला कशाला बोलताय? नाही बोलणार, नाही बोलणार. ओके ठीक आहे. तू माझ्या पर्सनल कामवालीची मुलगी म्हणून मी तुला बोलत नाही. तुझ्याबद्दल कुठे बोललं नाही. ओके पण माझा काय फायदा? काय बोलताय मालक तुम्ही? हो मग माझा फायदा तर पाहिजे ना. काय फायदा पाहिजे तुम्हाला? समजत नाही. तुम्ही कोड्यात बोलू नका, तुम्ही स्पष्ट बोल. हो की नाही? मालक ठीक आहे, पण तुम्ही फक्त माझ्या घरी काही गोष्ट माहिती पण नको. ते माझं होणारं नवरा त्याला काय करून देऊ नका. बिलकुल नाही. जे म्हणाल ते करल, पण फक्त एकदा. चालेल, एकदा तर एकदा. तसं पण साहेब मला ते एक चुकीचं पण वाटतंय. पण तुम्हाला समजायला पाहिजे, मी एक कामवालीची मुलगी आहे आणि तुम्ही मालक आहे. किती वेळ लागेल तुला बोलायला? म्हणजे मला अहो मालक, मी एक कामवालीची मुलगी आहे, तुम्हाला समजायला पाहिजे. हे सगळं माहिती मला. का असं करताय तुम्ही?
मोह आहे ना तुझा, जेव्हापासून तुझ्या मम्मीने तुझा फोटो दाखवला ना तेव्हापासून मोहात पडलं मी तुझ्या. काय मालक, आत्ता तर तुम्ही आले, तुम्हाला माहित नव्हतं कोणाची मुलगी आहे काय? नाही, सगळं माहिती होतं, सगळं माहिती. जशी लहानची मोठी झाली ना तो सगळं माहिती. शाळेत जायची ना तेव्हापासून तुझ्या मम्मीने मला तुझे फोटोज दाखवले आणि मी तुझ्या प्रेमात. लवकर बोला यार, काय करायचं, मला जायचंय. चल. Go ahead. सुख सुख. मालक हे काही पण करू नका, येडेच आहे. तुम्हाला एवढं तरी डोकं पाहिजे, तुम्ही एक मालक आहे, मी एक कामवालीची मुलगी आहे. तुम्हाला काय वाटतं आम्ही कामाला येतो म्हणजे असं काय करत होतो? डोकं तुझ्या आईला पाहिजे, तुला पाहिजे. काय केलं माझ्या आईने? तुझ्या आईने काय केलं? डोकं नाही तुझ्या आईला का मालकाला कसं काय आपल्या पोरीचे फोटो दाखवावे? ठीक आहे, तिने एक आपुलकी म्हणून दाखवलं, तुम्ही चांगले म्हणून दाखवलं, पण तुम्ही याच्या मागे असे तुमचं रूप आहे, त्यांना कळलं असतं ना, त्यांनी दाखवलं. अच्छा, मग तिची सेकंड रॉंग. ठीक आहे, एक माणूस की म्हणून तिने तुम्हाला सांगितलं. ही माणुसकी तुझ्या लफड्याबद्दल तुझी आई मला सांगते, या माणुसकीचा प्रकार कसं काय? हे बघा साहेब, तुम्ही मला ब्लॅकमेल करू नका. तुम्हाला ज्याला सांगायचं त्याला सांगा, मी काही घाबरत नाही. समजलं ना? तुम्हाला काय वाटतं तुम्ही एवढं काहीतरी करतील, एवढं ढोंग करतील आणि मी तुमच्यापर्यंत येईल? आणि लक्षात ठेवा, तुमच्या घरात कॅमेरे लावलेले, किचनमध्ये नाही पण हॉलमध्ये लावलेले. ही सगळी जर तुमची व्हिडिओ शूटिंग कोणी बघितली ना, तुमची पूर्ण बदनामी होणार आहे. अहो काय बोलताय काय नाही, त्याचं तुम्हाला समजतंय का? मला का ना तो माझा फोन, मला फोन द्या. तुला माहिती का? काय काय माहिती तुला तुझ्याबद्दल? हे का ही वेबसाईट संजू? हे काय आहे, मालक? तुझेच व्हिडिओ आहे, काय वेगळं आहे? मालक हे कोण टाकले, दाखवा. एवढ्याचे बिना कपड्याचे फक्त. मालक हे कोणी टाकलं? बस आता. संजूनी. मालक या गोष्टी माझ्या आईला माहिती पडलं तर माझे मला जिवंत काढल. नाही नाही, ऐक, तुझ्या आईने दाखवणार मी व्हिडिओ, ओके? आणि तुझ्यासोबत पण मी काही रॉंग नाही करणार, ठीक आहे? ओके. पण मला हे सांगायचं होतं तुला, तो चांगला मुलगा नाही. तुला किती वेळेस सांगितलं तुझ्या मम्मीने? सांगितलं ना, खूपदा सांगितलं ना. हा, तू काय बोलायची तुझ्या मम्मीला? माझं प्रेम आहे, बरोबर ना? बघ, त्याच मुलाने तुझे असे व्हिडिओ टाकले. यासाठी लक्षात ठेव, कधी पण चुकूनही कोणावर विश्वास ठेवू नको. तुझ्या संग गोड बोलणारा, तुझ्यासाठी खर्च करणारा व्यक्ती तुझ्याच व्हिडिओतून कमाई करतो. बरोबर साहेब, तुम्ही म्हणताय ते. चल, यानंतर त्याचा नाद सोडून देशील? ठीक आहे मालक, मी जाऊ का आता? काम करून जाय, तशी पण बायको येईल माझी, आणि माझी बायको खूप सुंदर आहे. मालक तुम्ही इतक्या वेळापासून मला असं का करत होते? तुला सांगितलं त्याचा नाद सोडून दे, त्यासाठी चालू दे काम तुझं. हां बस.